बॅक इन द व्हिडिओ. फायनली बरेच दिवसानंतर आम्ही चाललोय आता तिरुपती बालाजीला. आता सगळं तयारी चालू आहे. आता इथं आम्ही डायरेक्ट स्टेशनला जाणार आहे. लय एंटरटेनमेंटला मजा करणार आहे. पुढचा प्रवास सगळा तुम्हाला सांगतो. राऊट स्टार्ट झालेला आहे. आता आम्ही इथला प्रवास चालू केलेला आहे तिरुपती बालाजीला. पुढचा सगळा प्रवास तुम्हाला दाखवतो. खूप मजा येणार आहे. फुल एंटरटेनमेंट, फुल फन. 7 दिवस काय फायनली निघतोय भावांनो. फुल आता स्टेशनला बस बघतोय आम्ही. राडे चालू आहे फुल. चाललोय तिरुपती बालाजीला. जयशंकर मार्गस्थ झालेलो आहे भावांना आम्ही. अण्णा मला किती स्माइल देतो एकदम फुल. हर्षवर्धन, मी, अण्णा आम्ही एका रिक्षात. आता आम्ही चाललोय स्टेशनला आणि मग तिथून डायरेक्ट आपलं ट्रेन डायरेक्ट टेक ऑफ होणार तिरुपतीला डायरेक्ट मॉर्निंगला. ते पण रेणुगुंडात तुम्हाला सगळं दाखवतं. फॉलो करा, लाईक करा. तुमच्या सर्वांचा लाडका अजित शेजावळे आणि आमची गली गँग, आमचे युवा उद्योजक. फायनली पोचलोय भावांना पुन्हा स्टेशनला. गँग इथं आता जर्नी स्टार्ट होणार आहे इथून. भावांनो अत्यंत प्रयत्नांतर सगळं करून आम्हाला फायनली सीट भेटली. इथं सगळे एकत्र आले. चेन्नईला चाललोय आता तिरुपतीला आपल्या दर्शनाला बालाजीच्या. लवकरच तिकडे ते पण घेऊन येऊ हळूहळू. लवकरच आपण आम्ही पंचकुला येतो भेटू काय जागी आहे. सगळे झोपल्यात. तुम्हाला दाखवत असते. आमचं मोबाईल आहे सगळं. सगळे झोपून गेले. 12:22 झाले. सोलापूर स्टेशनला आलो आहे. आता इथे ब्रेक झाला आहे आमचा. मेन हर्षवर्धन चाललो आहे पुढं. बघतोय आता काय भेटते का सोलापूर स्टेशनला. डोळ्यातले झोप आली पण काय करणार आता. कोणतरी थांबावं लागतं ना. समजदार व्यक्ती. 260 किलोमीटरचा प्रवास झाला आहे आपला. पुणे टू सोलापूर 260 किलोमीटर आलेलो आहे. आता 12 वाजून गेले. चालले आता. काही जण भोजमध्ये गेल्या तिकडं चालू आहे. नाईट आउटला बी प्रँक करायचा प्रयत्न चालू आहे. सगळ्यांच्या झोपा झालेल्या ती एक दुर्गे मारून यांचे. आणि मी एकटाच जागी झाले. मी एकटाच जागी. येऊ तर दुनियाचा झोपला आहे. पाहिला खूप झोप लागायची चांगली. आणि त्याच्या शेतात पण बघा ना असं वाटतं जम्मू काश्मीरवरून आला सोलापूर. अजून जागीच आहे. आपल्या आपला सॅक्रिफाईस. ब्रेकफास्टचा टाइम झाला आहे. फायनली 1.5 दिवसाच्या प्रवासानंतर रेणुगुंडाला पोहोचलोय तिरुपती बालाजीला. फायनली पोहोचलोय.
आता मंदिराच्या बाहेर आलो आम्ही. आता आपलं दर्शन करायचे पॉईंटचे चालले त्याने भाऊ वगैरे आणखी चौकाशी चालले. आता इथं टॅक्सी बघायची त्याने. आता इथं तुला सांगतो कसं शेड्यूल आहे तुम्हाला 5 मंदिर बघतो बघूनच आप एवढ्या लांब आलं. काहीतरी सक्सेस करून जायचं अर्धवट काही ठेवायचं नाही. 1000 किलोमीटर आलं. जय बालाजी आलाय पॉईंट वगैरे आमची गाडी राहिले ते 4 वगैरे 4 जण का अजून यायला नाही. त्यांचं काहीच पत्ते नाही. किती वेळ लागते अजून यायला. आपल्याला पॉईंट भेटतात का नाही बघायला ते इम्पॉर्टंट. बसलोय आमच्या कारमध्ये टॅक्सीमध्ये बसलोय. आता चाललंय पुढचे 5 दर्शन देव करायला. हो आणि तुम्हाला बोलताय एंडी ब्रो. चौथा पॉईंट शेवटच्या पॉईंट कडे चाललोय. आपली गँग अण्णा भावी नवरदेव कैलास विवेक बाय. नाही नाही भाई आता आकाश गंगेला भेटले. हो हो चौथा पॉईंट फॉलो करा. लाईक अँड फॉलो करा. हा पण पॉईंट सारखा चांगला बघण्यासारखा आहे. गँग चालली खाली डोक्याला का हात लागून आमचे कार्यक्रम पॉईंट भारी. व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. एवढ्या प्रयत्नांना व्हिडिओ बनवलेला आहे. आपल्या काळात पण हो हा कायला इथे सलाम लोगो आगे चलो. अभी आए हम गंगा. अब नाही काय काहीतरी हाय कुठलं काही लोकेशन गंगाचे का गंगाचं बघतोय. गंगा मंदिर में आहे. गंगा तिरुपती बालाजी. पोरांचे पैसे संपले. आम्ही पूर्ण काढतो सगळ्यांची. सगळे गँग वाटते आपली सगळी. सगळं शेड्यूल दिसतंय. कुठं कसे पॉईंट आहेत काय काय सगळं शेड्यूल त्यांनी तुम्हाला कळलंच नक्की काय कसं काय कुठं. जेवायचा टाइम झाला आहे. स्पेशालिटी आहे आपल्या बालाजी मंदिराची. प्रसाद भेटतो. पहा हे रात्रीचं एकदम सुंदर रम्य ठिकाण. म्हणजे असं म्हणजे की असं वाटतं की घरी जावंच नाही आपण इथंच राहावं असा भारी फील आहे इथे बालाजीला. नक्की या तुम्ही पण वेळात वेळ काढून
विथ गँग. शेवटचा दिवस आहे आज तिरुपती बालाजी नाथला. आता इथनं चेकआउट करतोय, बॅगा बिगा घेऊन डायरेक्ट इथून निघणार आहे गोल्डन टेम्पलला. गोल्डन टेम्पल करणार आहे आणि तिथून डायरेक्ट आपल्या ट्रेन स्टेशनला जाणार आहे रेणुगुंटाला. रेणुगुंटावरून डायरेक्ट आपल्या महाराष्ट्रात म्हणजे आपल्या पुणेमध्ये कोल्हापूर राज्यात जातोय. तिथं मग सगळं आपलं जे हाताला काही विषय नाही. ब्रेकफास्ट टाईम. स्पेशलिटी ऑफ साऊथ म्हणजे इडली, साऊथची स्पेशलिटी म्हणून इडली टेस्ट करतोय आता साऊथमध्ये कशी आहे. आता टेस्ट करतो, तुम्ही पण या एन्जॉय करायला. आणि आपली सगळी फॅमिली इकडे आम्ही फॅमिली आपली आणि ते बाकीचे इडली खावा दुसरा झालाय. चाललोय गोल्डन टेम्पलवर झाले गँग. व्यंकटरमणा गोविंदा वरती सर्वांना. आम्ही आलोय वेल्लोरमध्ये आता तमिळनाडूमध्ये वेल्लोरला गोल्डन टेम्पलला आलोय सगळे. आता पाया पडायचं गोल्डन टेम्पल झालं. आता हो खूप राहिलं होतं पण आम्ही आलोय फायनली कसंही करून. 130 किलोमीटरचा प्रवास केलाय तिथून आशीर्वादानं. हो आता इथनं पुढं जातो, दर्शन घेतो आणि बाकीचं सगळं तुम्हाला दाखवतो. फायनली आपला गोल्डन टेम्पल पण झालेलं आहे कंप्लीट. मोबाईल आतमध्ये जेवून देत नाही त्यामुळे मी तुम्हाला काही दाखवू नाही शकलो. पण आता आपलं डन झालेलं आहे. आता आपण वेल्लोरमधनं चाललेलो आहे. आता डायरेक्ट रेणुगुंटाच्या स्टेशनला जाणार आहे आणि तिथून डायरेक्ट गाडीत बसून डायरेक्ट कोल्हापूर. स्टेशनला आलो रेणुगुंटा स्टेशनला. आता इथून पुढचा प्रवास कोल्हापूरचा आहे. भेटू नंतर. फायनली तिरुपती बालाजी एंड झालाय, फिनिश झालाय खेळ. आता इथून डायरेक्ट कोल्हापूर म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये भेटूया पुढं. डायरेक्ट आता जातो, सकाळी मॉर्निंगलाच भेटू तुम्हाला कोल्हापूरमध्ये गेल्यावर. आणि ते अन्न खूप बघायला लागले आणि आमच्या आकाश कोल्हापूर.
सत्कार आहे. ऐका ना, यांचा पान भेटलेला आहे आता भाऊ आमची ट्रेन आहे आणि माझी व्हिडिओ बंद कर. आता बंद कर. ट्रेन भेटली, ट्रेन मध्ये बसलोय आता. सीट अरेंजमेंट चालू आहे आणि ब्रो सीट अरेंजमेंट करतो इथं. याची जागा घेऊन ठेवली म्हणजे करायचं काय द्यावा मी काय जन्मच घेतला का माती काढण्यासाठी. गुड मॉर्निंग पब्लिक. कुठलं आता कर्नाटकला आलं आम्ही आता ट्रेनमध्ये हुबळी धारवाडमध्ये. आता इथून कोल्हापुरात प्रवास करायचा आहे. सकाळ झाली, चिखल उठलाय. आता जातोय कोल्हापूरला. तिथे गेला सगळं सांगतो मागचे गेला सगळा घरचा हात करणार आहे. दुपारी काय आहे सांगतो तुम्हाला नंतर. आता सांगतो तुम्हाला एक ब्लॉग बनवा वैयक्तिक. फायनली आलोय कोल्हापूरमध्ये. आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत उतरलोय कोल्हापूरला. आता इथून महालक्ष्मीला टेम्पलचं दर्शन घ्यायचंय. आता रूम बघतो आणि महालक्ष्मीला टेम्पल घेतो. बाय. डन केली. चाललोय वरती रूममध्ये. बाकी तुम्हाला माहिती रूम बुक करण्यासाठी मी लय आमची तडजोड झालेली आहे. लय म्हणजे लय गोष्टींना फेस करून सॅक्रिफाईस करून आता आलो इथपर्यंत कोल्हापूरपर्यंत. आता कोल्हापूरमध्ये अजून 2 दिवस आहे. अजून 2 दिवसाचा प्रवास पण लय खडतर होणार आहे. पण सगळे हँडल तर करावंच लागणार आहे. कारण की कुठेतरी चुकल्याशिवाय चांगली गोष्टी मिळत नाही म्हणतात. त्यामुळे कुठेतरी चुकलं पाहिजे. फायनली आता आम्ही रेडी झालोय सगळ्यांनी दर्शन घेण्यासाठी महालक्ष्मीचं. आता महालक्ष्मीला चाललोय आम्ही एकदम मस्त आंघोळ्या बिंगोळ्या करून सिस्टमॅटिक. तुम्ही दर्शन घेऊन जातो आणि मग पुढं तर तुम्हाला सांगतो दर्शन झाल्यावर. महालक्ष्मी वेलकम बॅक. महालक्ष्मीच्या दर्शनात चाललोय आता. आपल्या महाराष्ट्रात आलोय, आपल्या भूमीमध्ये आलेलं आहे, आपल्या हक्काच्या घरी. आणि बाहेर गेल्यावरच आपल्याला कळतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपल्याला किती प्राऊड फील होतं. आपण महाराष्ट्राची आपल्या इथे किती गोष्टी भेटते ते आपल्याला. त्यामुळं आपण आपल्या भूमीचा आदर केला पाहिजे. फायनली चाललोय आम्ही आता कोल्हापूरमध्ये पाया पडायला. आता कोल्हापूरच्या मार्केटमध्ये. आता पुढे गेल्या बाकी सगळं तुम्हाला सांगतो काय देत राहील तुम्हाला सगळा आढावा. मंदिराच्या आतून शूट करतो, तशी परमिशन नाही तरी शूट करतोय. दर्शन झालंय आता बाहेर निघतोय. आता डायरेक्ट पुण्यावर जातोय पुण्यात. फायनली दर्शन झालंय कोल्हापूरमध्ये. आता उद्याची प्लॅनिंग वेगळी आहे. ज्योतिला वगैरे हे करायचं. धन्यवाद. कोल्हापुरी शुद्ध जेवण म्हणजे आम्ही येडे तिकडे बसलो जेवण. आता शुद्ध कोल्हापूर शुद्ध जेवण प्रकारचं जेवण बसलो सगळे खायला. आपले 16 जेवण सेलिब्रेट घेतल्या मला आतलं जेवण रेकॉर्ड ब्रेक म्हणजे मी सांगा ना अख्ख्या महाराष्ट्रात जरी तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रात जरी कुठं फिरले तरी तुम्ही आधी सर्व्हिस भेटणार नाही. अशी लेवल ऑफ सर्व्हिस आहे. आणि कोल्हापूरमध्ये आले ना तुम्ही आवर्जून या ठिकाणाला भेट द्या. कुठलं मेस आहे महालक्ष्मी मेसला. महालक्ष्मी मेसमध्ये नक्की भेट द्या. सर्व्हिस एकदम नॉनस्टॉप आहे. आपल्या घरी बनवणार आहे. आवर्जून महाराष्ट्रीयन लोक आहेत ते जे काका आले त्यांच्या अंडरमध्ये लेवल ऑफ काही शब्द नाही. तुम्ही अख्खा आंध्र प्रदेश तमिळनाडू फिरून जरी आले ना तरी आम्ही सर्व्हिस नाही भेटणार. ते आपल्या कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या हक्काचे वाटतं की आम्ही आंध्र प्रदेशमध्ये फिरलो तमिळनाडूमध्ये फिरलो पण आम्ही सुद्धा जेवण भेटलं आणि ते आम्हाला भावाने दिलेली भारी करतो. म्हणजे आपण एवढं फिरतो बाहेरची सामोर आमची आम्हाला भेटलं की तुमच्या आपल्या चवीमुळे आम्हाला भेटले. आणि बाबांनी गरीब पार्टी बाबा आणि त्यांची आवाज कोल्हापूरमध्ये आले ना या ठिकाणी एकदम जेवण आहे आणि एकदम असं चालू ठेवा तुम्ही. चालू ठेवा असं फोटो लढायचं समोर भिडायचं साऱ्यांना करूया नीट. बिंदास लढायचं समोर भिडायचं साऱ्यांना करूया नीट. नाद करा पण आमचा कुठे नाद करा पण आमचा. गुड मॉर्निंग. सकाळ झाली आमची. आता कपडे बिपडे घालून आम्ही रेडी झालो एकदम. आता म्हणजे कोल्हापूरमध्ये 5 पॉईंट करायचे आहेत. ज्योतिबा, बाळूमामा, पन्हाळा, कनेरी मठ. आता निघतोय मार्गस्थ झालेलो आहे. आता बाळूमामा आपल्या शाहूप्याले रंकाळा तुम्हाला सांगतो अजून पन्हाळा सगळं झालंय. ब्लॉग चालू केला.
ज्योतिबाच्या नावानं आम्ही दर्शन घेतो मग पुढे जातो पन्हाळागडावर. नमस्कार, किल्ले पन्हाळागडला आलोय. रस्ता तुटलाय तरी आलोय कसंही करून. रस्ता पण दाखवतो तुम्हाला. आता आपण धान्य कोठारीमध्ये आलोय. खूप उंच आहे. पन्हाळागडावरती आलेले आपले सगळे गँग गेली पुढं. धान्य कोठार म्हणजे इथं धान्य साठवून ठेवायचे. महाराजांच्या काळात इथं धान्य असायचं खूप ठेवलेलं. आपले पोरं वर चढायला लागले पण काही जणांना चढता येत नाही वर. पूर्ण चले सगळे आतमध्ये घुसलोय. इथून वरती एकदम मागच्या दिशेने चालले वाटतं. मागे राहिली गुप्तविहीर. ही गुप्तविहिरीच्या खाली इथं म्हणजे पाणी आहे. इथं विष बाधा नाही हो आपल्या सैनिकांना म्हणून ही गुप्तविहीर होती. आता हे सेकंड लास्ट पॉईंट आहे. याच्यानंतर एक लास्ट पॉईंट आहे. आम्हाला चारलं जेवण आज गिरणावाडीने पोटभर जेवण चारलं. शेवटचा पॉईंट पण आमचं झालंय कम्प्लीट पन्हाळ्याचा. आता पन्हाळागडच कम्प्लीट झाला. आम्ही चाललो आता बाळूमामागड. डायरेक्ट वे टू बाळूमामा. आता फुल फास्ट मध्ये जाणार आहे आम्ही. ऑन द स्पॉट. मार्केटला इथं नीट आणि थेट जाणार नाही. आता आम्ही थेट जाणार आहे. आम्ही पण आलो कधीतरी घे की हो डायरेक्ट आता बाळूमामाला भेटू आपण. आमचं पोटभर जेवण झालेलं आहे. हा आता काय विषय नाही. आम्ही दिवसभर फिरू शकतो, रात्रभर. हा कोणाचं टेन्शन नाही. पन्हाळागडाची आन बान शान म्हणजे वीरबाजी प्रभू देशपांडे यांचा हा पुतळा आहे. म्हणजे इथं हे कसं झालं एक सिग्नेचरच बांधलेली की पन्हाळागडाची ओळख ह्यांच्यामुळंच आहे. कारण की ह्यांनी जे केलेलं कर्तृत्व आहे ते कोणच करू शकणार नाही मला तर वाटतं आजच्या युगात. त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा. फायनली सगळं झालंय कम्प्लीट आमचं. आता शेवटचा दिवस आहे आमचा कोल्हापूर मधला. डायरेक्ट आता भेटू पुणे. का परत राखा जिंदगिरी फायनली प्रवास संपला. आता 7 दिवसाचा प्रवास होता. संपली जर्नी. शेवटचा दिवस कोल्हापूर. रूम बी सोडतोय आता. सगळं संपला खेळ आपला. आता डायरेक्ट पुढच्या वर्षी भेटू आपण टेम्पल गव्हाचा गोव्याला डायरेक्ट. आता काही विषय नाही. आता डावली काम घर पैसा. 2022 केदारनाथ. फायनली पोहोचलोय भावांनो. जल्लोष बघू शकता तुम्ही. गाडा आत्ताच आपली लँड झाली गाडी इथं. 7 दिवसानंतर परत पोरं आलेले घरी आपल्या शहराला आपल्या गावात पुणे सिटीमध्ये. एन्जॉय इथं फुल एन्जॉय झालाय 7 दिवस. आता इथनं पुढं वर्षभर काय आमची प्लॅनिंग नाहीये. बाकीच्या नंतर तुम्हाला काय ठरलं तर तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगणच. बाय बोल ज्ञानेश्वर शेवटचं बाय.